नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शर्ट ऑर्गनायझरचं मी या अगोदर पण एक व्हिडिओ शेअर केलेला होता. तो विदाऊट झिपवालं होतं. आणि आजचं जे ऑर्गनायझर आहे ना, याच्यामध्ये तुम्ही इस्त्रीचे कपडे ठेवू शकता, शर्ट ठेवू शकता, कुर्ती ठेवू शकता, साड्या पण ठेवू शकता. म्हणजे असं काही नाही की शर्टच ठेवायला पाहिजे, पण हे खास मी शर्ट इस्त्रीचे केलेले शर्ट असतात ना, ते ठेवण्यासाठीच बनवलेलं आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे ना, तो पण युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉईंट पण देत चला, म्हणजे आणखीन व्हिडिओ पुढे जायला मदत होते. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, तर असे शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे अस्तरसाठी एक कपडा ठेवला आहे, मध्यभागी राईस बॅग ठेवलेली आहे. इथे पण सेम आहे. तर याचं लांबी घेतलेली आहे मी इथे बघा 15 इंच, ठीक आहे. आणि रुंदी घेतलेली आहे 11.5 इंच. 11.5 बाय 15 इंचचा हा एक पीस आहे. आणि याची रुंदी सेम आहे 11.5, फक्त लांबी आपण 24.5 इंच घेतलेली आहे, ठीक आहे. 24.5 इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी याची जेवढी आहे तेवढीच घेतलेली आहे 11.5 इंच, ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला यावरती मेन फॅब्रिक ठेवून क्विल्ट करून घ्यायचं आहे, ह्या पार्टवरती पण आणि या पार्टवरती पण क्विल्टिंग करताना कसे चेंजेस करायचे ते सांगते मी. तर जो मेन फॅब्रिक आहे ना, तो आपण राईस बॅगपेक्षा चारही बाजूने 1-1, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. अस्तरचा कपडा आपल्याला बरोबर जेवढी राईस बॅग आहे ना, तेवढंच मेजरमेंटचा घ्यायचा आहे. तर एक्स्ट्राचा होता तो मी कट केला आणि चारही बाजूने बघा आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे, इकडच्या साईडने पण आणि या साईडने पण. आणि मग यावरती तिरपे टिपा मारून क्विल्ट करायचे आहे. तर चला करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टला मी या पद्धतीने बघा अगोदर चारी साईडने पायपिंग केली आणि त्यानंतर आडव्या उभ्या टिपा मारून क्विल्ट करून घेतलेला आहे. ह्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने 24.5 बाय 11.5 इंचाचा हा एक पार्ट होता आणि हा आपला 15 बाय 11.5 इंचाचा, म्हणजे याची रुंदी सेम टू सेम होती, ठीक आहे. तर या पद्धतीने क्विल्ट करून झाली. आता मोठा पार्ट आहे तो मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हा जो 15 इंच लांबीचा पार्ट आहे ना, त्याला या पद्धतीने आपल्याला इथे एक सेंटरला मार्क करायचे. तर बघा, रुंदीच्या साईडने मी फोल्ड केला आणि इथे सेंटरला आपण एक झिप अटॅच करणार आहोत, तर त्याची मार्किंग करून घेतली. आता झिप पण आपल्याला इथे बरोबर 15 इंचचीच लागणार आहे बघा. आणि झिपमध्ये आपण रनरने ववलं तर मी लगेचच रनर पण ववून घेत आहे. आणि ज्या साईडने आपण रनर ववून घेतलं झिपमध्ये, त्या साईडने आपल्याला ही झिप आहे ती एका कापडाने फिनिश करून घ्यायची आहे बघा. जिकडनं रनर ववलं आहे त्याच साईडने आपल्याला झिप फिनिश करायची, एवढं लक्षात ठेवा. तर फिनिश करण्यासाठी तुम्ही विदाऊट मेजरमेंटचाच कपडा घ्यायचा आहे इथे. तर मी पण विदाऊट मेजरमेंटचाच कट केला आणि तो बघा या पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे, ठीक आहे. यावरती मी परत डबल टिप देऊन घेत आहे आणि तो राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर दोन्ही कडेने पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे, जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण ठेवलेला होता तो. आणि त्यानंतर हा उरलेला कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं. सिंपली आपण ही झिप आहे ती फिनिश करून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, जिकडनं रनर ववलं त्या साईडनेच फिनिश केली. आता त्यानंतर इकडनं आपल्याला ही झिप आहे ती पूर्णपणे ओपन करायची आणि चेक करायची आहे आपली. म्हणजे आता एक्स्ट्राची झिप असेल थोडीफार तर ती आपण या स्टेजला इथे कट करून घेऊ, कारण की इकडनं पण आपल्याला झिप आहे ती एका कापडाने फिनिश करायची आहे त्यासाठी, ठीक आहे. तर बरोबर चेक करून बघितली तर एकदम करेक्ट झिप घेतलेली आहे मी आता इथे 15 इंच. आता ही झिप फिनिश करताना सेपरेट एका पार्टला आपल्याला फिनिश करायची आहे. तर बघा कशा पद्धतीने ती मी फिनिश करून घेत आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण झिप आहे ती फिनिश करून घ्यायची आहे, म्हणजे रनर ओढल्यानंतर ते बाहेर निघू नये त्यासाठी आपल्याला इकडनं पण एका कापडाने ही झिप आहे ती फिनिश करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी ही झिप आहे ती फिनिश करून घेते. तर दोन्ही साईडने आपण ही कापडाने झिप आहे ती फिनिश करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण जी मार्किंग केलेली होती ना, तिथून कट करायचा आणि झिप आहे ती आपल्याला स्टिच करायची, पण इथे पण आपल्याला अगोदर पायपिंग करायची आहे. तर पायपिंगसाठी बघा मी इथे अशा पद्धतीची एक पट्टी कट करून घेतली. तर या पट्टीची रुंदी घेतलेली आहे बघा मी 2 ते 2.5 इंच. आता एक पार्ट जरा साईडला ठेवू आणि सुरुवातीला थोडासा अर्धा इंच पार्ट आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आणि एंडिंगला पण. आणि या पद्धतीने तो टर्न केल्याच्या नंतर बघा या पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची. दुसऱ्या साईडने पण सेम ह्याच पद्धतीने आपण पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया. तर दोन्ही साईडने पायपिंग करून, तर दुसऱ्या साईडने पण मी ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती
आतल्या साईडने बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. याला काय आता पलटी वगैरे मारण्याची काहीच गरज नाही आणि बरोबर यावरतीच आपल्याला हा पार्ट स्टिच करायचा आहे. त्यानंतर इकडचा पार्ट पण यावरती आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा सिंपल आता आपल्याला झिप आहे ती राईट साईडवरतीच आहे झिपची आणि या पद्धतीने आपण ही स्टिच करून घेत आहोत आणि एंडिंगला आणि स्टार्टिंगला पण लॉकची टिप देऊन घ्यायची. तर इकडनं पण मी झिपचा पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहे. इथे पण आपल्याला लॉकची टिप आहे ती स्टार्टिंगला आणि एंडिंगला देऊन घ्यायची. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आतल्या साईडने बघा आपल्याला तुम्हाला मी दाखवते. आतल्या साईडने झिपचा जो पार्ट आहे ना तो कडेकडेला ही आपली फिनिश तर झाली, स्टिच झाली. आता इकडनं थोडंसं पार्ट असा उचलल्यासारखा दिसतो ना, तर इकडनं पण आपल्याला परत एक डबल टिप आहे ती देऊन घ्यायची. म्हणजे अगदी फिनिशिंग सहित आपली झिप आहे ती स्टिच होते आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित. ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही झिप आहे ती स्टिच करून झाल्याच्या नंतर आता त्यानंतर आपल्याला ह्या 3 बाजूचं माप मोजून घ्यायचं आहे बघा. तर बघा 2 लांबीच्या बाजू आणि 1 रुंदीच्या बाजूचं माप मोजून घेतलं तर हे भरत आहे माझं 41 इंच. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, हा पण मी अस्तर आणि चारही बाजूने अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेला आहे. क्विल्टेड पीस रेडी करून घेतलेला आहे. याची लांबी आपल्याला 41 इंच हवी होती आणि रुंदी मी इथे घेतलेली आहे बघा 5.5 इंच. ठीक आहे, 5.5 बाय 41 इंच. ठीक आहे, तर या पद्धतीने हा पीस रेडी केलेला आहे. आता त्यानंतर आपण याला ऑलरेडीच फिनिश केलेलं आहे अशा पद्धतीच्या पायपिंगनी, त्यामुळे आपल्याला याला वेगळी फिनिशिंग करण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे आपण हा डायरेक्टली अशा पद्धतीने जोडून घेऊ. बघा लक्ष ठेवा, जिकडनं आपली झिप ओपन होती आहे ती साईड आपल्याला सोडून द्यायची आहे. त्याच्या कडेच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने ही एक साईड, ही एक साईड आणि त्यानंतर इकडची एक साईड, या पद्धतीने आपण हा स्टिच करून घेऊ. तर बघा दोन्ही कडा आपल्याला अगोदर आहे ना स्टिच करायचे आहे आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घ्यायची आहे. तर इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण दुसरी कडेची साईड आहे ती स्टिच करून घेऊ आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घेऊ. यामुळे काय होईल, आपला हा जो साईडचा पार्ट आहे तो व्यवस्थित असा स्टिच होईल. आता बघा बॉटमची साईड राहिलेली होती ना, ती पण मी इथे स्टिच करून घेत आहे लगेचच. तर अशा प्रकारे आपण ही तीनही साईडने हा जो साईड पार्ट होता ना तो स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर जो आपला मोठा क्विल्टेड पीस होता 24.5 बाय 11.5 इंचाचा, तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे परत ह्या कापडावरती. तर बघा सिंपली अशा पद्धतीने आपल्याला हा पीस ठेवून घ्यायचा आहे. ह्या पण आपल्याला तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि तो वाढव जो राहणार आहे तो आपला फ्लॅपवाला पार्ट असणार आहे. तर हा पण स्टिच करताना अगोदर आपण टाचणी लावून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल. तर बघा या पद्धतीने मी तो ठेवून घेत आहे. अगोदर बॉटमच्या साईडने मी इथे टाचणी लावून घेत आहे. तुम्ही पण अगोदर ना स्टिच करण्याच्या अगोदर टाचणी लावून घ्या, म्हणजे तुम्हाला शिवताना अडचण येणार नाही आणि व्यवस्थित आपला हा जो पार्ट आहे ना तो स्टिच होईल आणि अगदी फिनिशिंग सहित. आणि या चारही बाजूनी फिनिश केल्यामुळे आता आपल्याला वरून पायपिंग करण्याची पण गरज नाही, म्हणजे आतून बाहेरून अगदी फिनिशिंग सहितच ही स्टिचिंग आहे ती आपली दिसणार आहे. ठीक आहे, आता जशी टाचणी लावली ना तशीच मी इकडची साईड पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो ह्या साईडने पण मी इथून तिथून स्टिच करून घेतलेला आहे. मध्ये मध्ये टाचणी लावलेली ती पण आपण काढून टाकायची आहे स्टिच करून झाल्याच्या नंतर. आणि आता आपल्याला वेगळी पायपिंग करायची वरून काहीच गरज नाही, कारण की ऑलरेडीच आपण ह्या ज्या साईड होत्या त्या चारी बाजूने फिनिश केलेल्या होत्या. आता ही झिप ओपन करायची आणि यामध्ये तुम्ही तुमचे इस्त्रीचे शर्ट आहे ते आरामात ठेवू शकता. तर मी तुम्हाला याच्यामध्ये शर्ट पण ठेवून दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो याच्यामध्ये ना मी टोटल 7 शर्ट आहेत ना इस्त्रीचे ते ठेवून घेतलेले ना. अजून पण जागा शिल्लक आहे. अजून 1-2 शर्ट तुमच्या याच्यामध्ये बसणार आहे, म्हणजे 8-9-10 शर्ट तुमच्या याच्यामध्ये आरामात बसतील, कारण की मी माझ्याकडे जेवढे इस्त्री केलेले होते तेवढेच ठेवले. आणि ह्या जो वरती फ्लॅपवाला पार्ट आहे ना, तर इथे आपल्याला आहे ना 2 ठिकाणी 2 नाड्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे एक नाडी लावायची आपल्याला आणि एक इथे. आणि अगोदर शर्ट ठेवून घ्यायचे ऑर्गनायझरमध्ये आणि मग ही नाडीची मार्किंग करायची, म्हणजे आपलं प्रॉपर मेजरमेंट आहे ते नाडीचं घेता येतं आपल्याला. आणि इथेच आपल्याला दोन नाड्या आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर चला मी स्टिच पण करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी या ज्या नाड्या आहेत ना त्या पण स्टिच करून घेतलेल्या आहेत. तर नाडीची लांबी 7.5 ते 8 इंच लांबीच्या नाड्या मी इथे स्टिच करून घेतलेल्या आहेत. बघा जशी मार्किंग केली तशीच इकडनं पण सेम त्याच पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला या बघा अशा पद्धतीने
बांधून घ्यायचे आहेत सिंपली. म्हणजे खूप सुंदर असं आपले इस्त्रीचे कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर आहे ते बनवून तयार झाले. असं काही नाही की तुम्ही याच्यात शर्टच ठेवा, तुमचे ड्रेस कुर्ती ते ठेवण्यासाठी पण तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर नक्कीच करू शकता. आणि बघा या पद्धतीने ते रेडी झालेलं आहे. आता याचं शिवून तयार माप पण सांगते. तर 12 इंच याची रुंदी आहे बघा, आणि लांबी आहे 15 इंच. म्हणजे 15 बाय 12 इंचाचा आपला रेडी झालेला आहे. आणि उंची आहे याची 5.5 इंच, जी की आपण जेवढी घेतली होती तेवढीच आहे 5.5 इंच. ठीक आहे, या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला आजचं ऑर्गनायझर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तुम्ही पण हे ऑर्गनायझर नक्की घरी ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर पण मला सांगा कमेंटमध्ये. उद्या परवा जेव्हा करता तेव्हा कमेंट करून नक्की सांगा तुमचं ऑर्गनायझर कसं तयार झालं ते. बाय बाय.